सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन करते। आजच्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात प्रचार महासभा या सभेसाठी उपस्थित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या अरुंधतीताई सिरसाट, जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पश्चिम पूर्व आणि येथे उपस्थित असलेले सर्व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, आज आपण औरंगाबादमध्ये ही प्रचार सभा घेतोय। प्रचार सभेमध्ये मतदार बंधू आणि भगिनींना एकच आव्हान आहे, एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी हा विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, नाहीतर प्रत्येक पक्ष युतीमध्ये कोणाच्या ना कोणाच्या सोबत जाऊन सत्तेत जायचंय आणि सत्तेचा मलिदा खायचा आहे, एवढंच त्यांनी ठरवलेलं आहे। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सामान्यातला सामान्य उमेदवार, ज्याला पैसे न विचारता उमेदवारी दिली आहे। इतर ठिकाणी तुम्ही जर चुकून मुलाखतीला जर गेले असाल तर लक्षात येईल की तुमच्याकडं उमेदवार म्हणून उभं राहायला, पक्षाची उमेदवारी घ्यायला, त्या वार्डात खर्च करण्याची किती तयारी आहे हे विचारलं गेलं आणि त्यानंतर ज्याची खर्च करायची तयारी नसेल त्या उमेदवाराला कोणत्याही पक्षानं उमेदवारी दिली नाही। ती उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने दिली, कारण सामान्यातल्या सामान्य माणसाला लोकशाहीसाठी झगडण्याची संधी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर देत आहे। तर आपलं एकच काम आहे की आपल्याला संधी मिळाली तर त्या संधीचं सोनं कसं केलं गेलं पाहिजे हे आपण करावं, कारण प्रत्येक ठिकाणी पैसाच चालतो असं नाहीये। प्रत्येक वार्डातला माणूस जनसामान्यापर्यंत जर पोहोचला असेल तर त्या उमेदवाराला निश्चितच आपल्या मतदाराच्या हृदयामध्ये एक जागा निर्माण होते आणि तो मतदार कोणत्याही पक्षाचे पैसे जरी घेतला तरी मतदान हे आपल्या विचाराच्या माणसाला आणि आपल्या आवडत्या माणसाला करत असतो। हेच उमेदवारांनी इथं एक विचारधारा किंवा आपला प्रचार काय असावा हा प्रचार आम्हीच तुम्हाला सांगतो, कारण बऱ्याच निवडणुका लढण्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवामध्ये प्रचंड पैसा समोरून जरी येत असला तरी आपल्या उमेदवारांनी घाबरून जायचं नाही। प्रत्येक मनामध्ये आपलं पक्षाचं चिन्ह आणि आपण काय करणार आहोत ही भूमिका त्यापर्यंत पोहोचवली पाहिजे। अभिनंदन करते मी इथल्या महिलांचं की उमेदवारी सक्षमपणे महिलांनी जास्त घेतली आहे। मला खरोखर अभिमान वाटतोय की महिला लढण्यासाठी बाहेर उतरल्यात आणि जो काही पक्षाचा पैशाचा पाऊस पडतोय त्याला अडवण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी या महिलाच पुढे येणार आहे। म्हणून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करते आणि आपल्याला वंचित बहुजन आघाडीला घट्ट करण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी आणि प्रत्येक प्रभागातला सामान्यातला सामान्य शब्द किंवा सामान्यातलं सामान्य काम जे पाण्याचं असेल, नाल्यांचं असेल किंवा तुमच्या प्रभागामध्ये रस्त्याचं असेल, हे काम घेऊन तुम्ही जनतेपर्यंत जा, जनतेला तुमचा एक आश्वासन द्या की आम्ही हे काम सोडवल्याशिवाय राहणार नाही। एक संधी फक्त आम्हाला द्या आणि ती संधी एक स्वाभिमानाची संधी तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। परत एकदा सगळ्या उमेदवारांना शुभेच्छा देते आणि थांबते। जय भीम, जय भारत।